चैनल था वो चालू हो चुका है। जी 1000+ सब्सक्राइबर थे। वो चैलेंज लिया है जो कि पोर्टल पे गाड़ी चला के 1 लाख रुपए कितने दिन में कंप्लीट कर सकते हैं। तो मेरे नमस्कार दोस्तों, आप सभी का स्वागत है फिर से हमारे नए वीडियो में। तो दोस्तों, आप लोग का बहुत बहुत धन्यवाद कि आप लोगों की वजह से मेरा जो जुड़ना वाला चैनल था वो चालू हो चुका है। जो चैनल पे लगभग 5000+ सब्सक्राइबर थे, वो चैनल आज मैंने चेक किया बहुत दिनों के बाद, तो वो चैनल हो चुका है चालू। और दोस्तों, कल ही मैंने एक चैलेंज लिया है जो कि पोर्टल पे गाड़ी चला के 1 लाख रुपए कितने दिन में कंप्लीट कर सकते हैं। तो मैंने चैलेंज लिया है। चैलेंज है ये 60 दिन का। तो 60 दिन में क्या हम 1 लाख रुपया कमा पाते हैं, क्या नहीं कमा पाते हैं, तो ऐसा हमारा एक चैलेंज है। तो आप लोग को अब मेरे जुड़ने वाले चैनल पे लॉन्ग वीडियो देखने को मिलेगी और नए वाले चैनल पे आपको शॉर्ट वीडियो देखने को मिलेगी। तो आप लोग चैनल पे बने रहिए, दोनों चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। और दोनों चैनल पे आने वाली है, बहुत ज्यादा आनंद आने वाला है, बहुत ज्यादा मजा आने वाला है। क्योंकि तो अभी एक जगह मैं घूम घूम के वीडियो नहीं बनाने वाला हूँ, मैं नए नए ठिकान पे नए नए जगह पे जाके नया नया वीडियो लाने वाला हूँ आप लोगों के लिए। तो आप लोग सबसे पहले चैनल को सब्सक्राइब कर लीजिए और वीडियो आप लोगों को कैसा लगता है कमेंट में जरूर बताइएगा। तो दोस्तों, अभी मैं हूँ घर पे और अभी टाइमिंग की अगर बात करें तो सुबह के बज रहे हैं 10 और अभी नहा धो के हो गया वो रेडी और अभी चाय वगैरह पीने के बाद चलते हैं अपन गाड़ी के पास। तर मित्रांनो, आता मी ऑनलाईन आहे आणि अजून काही ट्रिप वगैरे आली नाही. आली होती 2 ट्रिप. ते आपलं स्कोर जे आहे ते स्कोर अजून लई कमी आहे. 100% लागते त्याला स्कोर मध्ये. कसं आहे ते सिल्वर कस्टमर बनायला 100% लागते. आता मी आहे ना ब्लू कस्टमर आहे पोर्टरचं, त्याच्यामुळे ट्रिप पहिला जे सिल्वर कस्टमर आहे त्यांना पडती, त्याच्यानंतर आपल्याला पडणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला अजून काही ट्रिप वगैरे आलेली नाहीये. तर इथं थांबून असं वाटतंय का इथं तर ट्रिप वगैरे येणार नाही, तर आपण थोडंसं बाहेर जाऊ आणि बाहेर जाऊन कुठेतरी थांबून बघू का आपल्याला ट्रिप येणार आहे, पडतीये का नाही पडतीये. तर त्याच्यामुळे आता आपण जाणार आहे थोडंसं बाहेर आणि बघू ट्रिप वगैरे कधी पडती आणि कितीची पडणार आहे. तर आता आली होती एक 752 रुपयाची ट्रिप, लेकिन ते उचलायला गेलो मी आणि तेव्हा ते दुसऱ्याने उचललं. ते युवा लेट म्हणून मेसेज आला की तुम्ही लेट झालेला आहे आणि दुसऱ्याने उचलली ते ट्रिप. त्याच्यामुळे लय प्रॉब्लेम होत आहे आणि हे स्कोर कंप्लीट करायला अजून 2-3 दिवस तर जाणार. आता मला 4 दिवस झाले हे पोर्टल चालू करून आणि आपण चॅलेंज पण घेतलंय लगेच. लेकिन हे एवढं लवकर होत नाही ते मला माहित नव्हतं. मला वाटलं की दिवसात 2 ट्रिप केल्या तर हे 2 दिवसात कव्हर होते. त्याच्यामुळे मी चॅलेंज घेतलं आणि चॅलेंज घेतल्यानंतर हे कळालं की याच्या अनुसार काहीच होऊ शकत नाही, याला टाइम द्यायला लागते थोडाफार. जे आपलं सिल्वर कस्टमर आहे त्यांनी जे ट्रिप नाही उचलली आणि ज्या समजा कमी पैशाची ट्रिप आली तर ते आपल्याला भेटणार आहे. बाकीचे मोठे मोठे ट्रिप सगळे त्यांना जाणार आहे. आपल्याला सिल्वर कस्टमर बनायला थोडासा वेळ जाणार आहे. त्याच्यामुळे आपण थोडासा वेट करू आणि बघू कधी होतो आपण सिल्वर कस्टमर त्यांच्या पोर्टरच्या आणि कधी आपल्याला पटापटा ट्रिपा पडणार आहे. तर चला आता बघू आणि आपलं जे सिव्हिल आहे ते कंप्लीट करू 100%. जे 100% आपण कंप्लीट केलं तर त्याच्यानंतर आपण सिल्वर कस्टमर होणार आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांच्या बरोबर आपल्याला ट्रिप पडणार. आता काय होतंय, आता पहिला त्यांना पडती, त्यांनी जर नाही उचलली तर ते ट्रिप आपल्याला येते. असा प्रॉब्लेम चालू आहे. लेकिन बघू आता. आणि हा आपलं चॅनलवर फर्स्ट ब्लॉग होणार आहे लॉंगचं. तर हे मी टाकणार आहे. जे आपलं जुना चॅनल होता, जे काय स्ट्राईक पडला होता, लेकिन स्ट्राईक कव्हर झालं आहे, स्ट्राईक मिटलं आहे आता. तर ते चॅनलवर जाणार आहे. तर तुम्ही ह्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या चॅनलला नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाहेर जाऊ आणि बघू काय होते. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर मित्रांनो, आता मी एक दुकानावर थांबलो होतो आणि आता आलोय थोडंसं बाहेर. आपलं जिथं घर आहे तिथून थोडंसं बाहेर आलोय. इथं हायवे रोडला इकडे एक पेट्रोल पंप आहे, ते बंद आहे आता सध्या. तर ते पेट्रोल पंपावर येऊन थांबलो आणि रस्त्यामध्ये मी येत होतो तेव्हा मला काहीतरी प्यायची इच्छा झाली होती. तर मी घेतलंय कॅम्पा आणि कॅम्पो घेतलाय आणि बुमत घेतलंय आणि बुमत इथे ठेवलंय आणि कॅम्पा आता पितोय. तर टेस्ट वगैरे तर थोडाफार ठीक आहे, लेकिन एवढं पण खास नाही आहे, हिल सारखा तर नाही आहे. तरी पण आता घेतलंय, प्यावंच लागणार आहे. तर पिऊ आणि अजून काही ट्रिप वगैरे वाजली नाही आहे. मोबाईल बघा तसंच ठेवलं आहे.
लय अवघड विषय आहे. आणि बघू किती टाइम लागते, वाचते का नाही वाचते, येते ट्रिप की नाही बघू, वेट करू. आणि तोपर्यंत कॅम्प वगैरे पितो, आराम करतो थोडंसं. बघू जर वाजली तर चांगलं आहे, नाही वाजली तर आपण डायरेक्ट घरी जाऊ. जास्त लांब पण नाही आलो आहे, 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे मी, त्याच्यामुळे काही टेन्शन वगैरे नाही आहे. वाजली तर काम करू, नाही वाजली तर आपण घरी जाऊ, जेवून खाऊन आरामात झोपू. चला करा एन्जॉय. मित्रांनो ट्रिप तर पडली आहे, 400-450 रुपयाची आहे. आता आलो आहे लोडिंग पॉईंटला, चाललो आहे. इथं समोर कंपनी आहे, इथं बघू शकता हे पोडा कंपनी येत आहे, नीला कलरचे गेट. इथं आपलं गाडी लोड होणार आहे आणि जाणार आहे इथं बदलवाडीला, ते पण डिस्टन्स कमी आहे. चला बघू मटेरियल काय आहे. तर मित्रांनो आता गाडी झाली आहे लोड, गाडीला आरसी वगैरे मारून घेतलं आहे, एकदम फुल गाडी जाम लोड करून दिलं आहे त्यांनी. आणि आता पेपरसाठी थांबलो आहे, पेपर अजून नाही आला आणि आपलं पोर्टलला वेटिंग टाईम चालू आहे. तर आता 2-3 मिनटात ते येणार आहे पेपर घेऊन, आणि पेपर घेऊन आपल्याला जायचं बदलवाडीला खाली होणार आहे. तर तिकडे काय प्रोसेस आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला. इथं तर प्रोसेस वगैरे काही नाही, ते वगैरे काही नाही करायची घ्यायचे. तर इथं तर डायरेक्ट आलो की लगेच गाडी लावली, लगेच त्यांनी भरून दिलं आहे आणि भरायला 17 मिनिटं लावलं आहे त्यांनी. आणि आता पेपर द्यायला परत टाईम होतं आहे, लेकिन आता त्यांच्या ते जबाबदारी आहे, आपल्याला तर वेटिंग टाईमचे पैसे भेटते, त्याचा आपलं काही घेणं देणं नाही. तर मित्रांनो आता आपण जाणार आहे बदलवाडीला खाली करायला. ती कंपनी कुठं आहे आणि तिकडे प्रोसेस वगैरे शाळेत जास्त आहे, यांनी सांगितलं आहे की गाडीचा पेपर वगैरे लायसन वगैरे सगळे लागतं तिथं. तर तिथं जाऊन बघू आपण की काय काय प्रोसेस आहे, सगळे तुम्हाला दाखवून देतो. मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे की एक ट्रिप घेतली होती, ते पण 450 रुपयाची, ते कंप्लीट झाली होती. त्याच्यानंतर आम्ही आता उचललं आहे दुसरं ट्रिप. ते उचलायला तर त्याला लगेच उचलायला लागते, त्याच्यामुळे दाखवू शकत नाही तुम्हाला. तर मित्रांनो आता उचलली भोसरीची ट्रिप, 993 रुपयाची आहे. तर आता आलो है लोडिंग पॉइंटला आणि लोडिंग करायला किती टाइम जाना है बघू आता. दोस्तों आज का अर्निंग हुआ है टोटल 1826 रुपये, जिसमें अपने 400 रुपये का सीएनजी गया है, बाकी 1400 रुपये अपना प्रॉफिट है. तो दोस्तों आज का दिवस तो अच्छा गया है और कल देखते हैं कल क्या होता है, कल कितने का अर्निंग होता है, कितना लागत लगता है. तो कल के वीडियो में कल का देखेंगे. आप लोगों को वीडियो कैसा लगा, वीडियो अगर अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना तो मत भूलिएगा, क्योंकि ये आने वाली वीडियो सबसे पहले आप तक पहुंचनी चाहिए. तो चलो दोस्तों मिलते हैं कल एक नए वीडियो के साथ. बाय बाय, जय हिंद दोस्तों.